मला आता गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यानं पडला, तो त्याच्या अस्तित्वामुळे पडला. पण त्यानं काय केला, मला तुम्ही पाळल्या, मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातून संपवतो अशा धमक्या देऊन मारहाण केली. येऊन डायरेक्ट लाताबुक्या घालणं, हे करणं, गैरवर्तणुकीची सोय केली त्यानं. मी विरोधात कोणत्याही प्रकारचा प्रचार केला नाही, कोणत्याही प्रकारचा झेंडा घेऊन हिंडलो नाही आणि मी म्हणलो नाही की बाबा याला मतदान करू नका. आता काही जण असतील त्याच्या कानावर काही गोष्टी आल्या असतील, कोणी सांगितलं असेल ते मला माहित नाही, पण याने एवढा राजकीय द्वेष ठेवून हे मारहाण करायची गरज नव्हती. आज तो 7 वर्ष नगरसेवक शिंदे गटाचं शहर प्रमुख पद आहे म्हणून, त्या शहर प्रमुख पदासाठी आमदार बालाजी कल्याणकर सोबत तो हिंडतो, मुख्यमंत्र्यांसोबत राहतो, म्हणून त्यानं सामान्य जनतेला त्रास देणं चालू केलंय असं मला वाटते. त्यानं तो पदाचा राजकारणासाठी स्वार्थ साधत नाही, तर स्वतःच्या हितासाठी पदाचा स्वार्थ साधत असेल. मला आता गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यानं पडला, तो त्याच्या अस्तित्वामुळे पडला. पण त्यानं काय केला, मला तुम्ही पाळल्या, मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातून संपवतो अशा धमक्या देऊन मारहाण केली. येऊन डायरेक्ट लाताबुक्या घालणं, हे करणं, गैरवर्तणुकीची सोय केली त्यानं. मी विरोधात कोणत्याही प्रकारचा प्रचार केला नाही, कोणत्याही प्रकारचा झेंडा घेऊन हिंडलो नाही आणि मी म्हणलो नाही की बाबा याला मतदान करू नका. आता काही जण असतील त्याच्या कानावर काही गोष्टी आल्या असतील, कोणी सांगितलं असेल ते मला माहित नाही, पण याने एवढा राजकीय द्वेष ठेवून हे मारहाण करायची गरज नव्हती. आज तो 7 वर्ष नगरसेवक शिंदे गटाचं शहर प्रमुख पद आहे म्हणून, त्या शहर प्रमुख पदासाठी आमदार बालाजी कल्याणकर सोबत तो हिंडतो, मुख्यमंत्र्यांसोबत राहतो, म्हणून त्यानं सामान्य जनतेला त्रास देणं चालू केलंय असं मला वाटते. त्यानं तो पदाचा राजकारणासाठी स्वार्थ साधत नाही, तर स्वतःच्या हितासाठी पदाचा स्वार्थ साधत असेल.